हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर ही आहे घराची समोरची साईट आणि हा आहे आमचा मळा. तर आम्ही मळ्यामध्ये राहतो. परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी आमचा तालुका आहे आणि मानवत रोडला आम्हाला उतरावं लागतं. तिथून एक स्टेशन पुढे परभणी आहे. चला आता जाऊया छतावरती. तर वरतून तुम्हाला सगळा असा मळा दिसेल. तर चला. आणि हे आहे एक छोटस शिव मंदिर, जिथे त्रिपिंडी महादेव आहेत. 3 पिंड आहेत, जसं की ब्रह्मा, विष्णू, महेश. तर हे झूम करून दाखवते, थोडस लांब आहे मळ्यापासून. आणि आमच्या मळ्याचं नाव आहे ढगाचा मळा. तर हा आहे आमचा सुंदर असा मळा. तुम्हाला वाटत असेल आता कुठे जून महिन्यामध्ये गावाला, तर जून महिन्यात नाही, हे एप्रिल आणि मे महिन्यातले व्हिडिओ आहेत. तर आम्ही गावी जाऊन आलेलो आहोत आणि हे गावचे व्हिडिओ मी इथे आल्याच्या नंतरच एडिटिंग केले. आणि ह्या काही आहेत लिंबोण्याची झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला नारळाची पण झाडं आहेत. आणि ही सगळी पेरूची झाडं आहेत. आता त्याला पेरू पण आलेले छोटे छोटे. आणि आजचं वातावरण बघा, सकाळी पाऊस पडल्यामुळे थोडंसं आभाळच आलेलं आहे. नंतर गेले मी आजी आजोबांना भेटायला. तर आजोबाई ते पलंगावरती बसलेले आहेत कोट्यामध्ये. आणि हे आहेत माझ्या आत्याचे मिस्टर. माझी लहान आत्या गावातच दिलेली आहे, तर तिचे मिस्टर आहेत हे. आणि आजोबांना माझ्या दिसत नाही, आजोबांना मी बाबा म्हणते आणि आजींना बाई म्हणत असते. तर हे आहेत माझे आजोबा आणि ही आहे माझी आजी, म्हणजेच बाई आणि बाबा असं म्हणते. तर बाई इथं काहीतरी माळवं काढायली, आवाज दिला तर ती काही आली नाही. मी जरा वेळ बाबाला बोलले आणि नंतर गेले. बाईला वाटलं मी आता इथेच राहणार आहे, तर येईल मी नंतर. आणि आई मला दुपारी जेवणासाठी बोलवायला आलेली होती. तर घरी जात होते, तर ऋषीला इथं बैलगाडीचा साठा दिसला. तर त्या साठ्यामध्ये घसरगुंडी करत होता ऋषी बैलगाडीमध्ये. त्याला तिथेच मजा वाटत होती. आणि हे आहे यांच्या मामाचं घर आणि मामाचीच बैलगाडी आहे. तर त्याच बैलगाडीमध्ये ऋषी घसरगुंडी खेळतोय. आणि नंतर मी घरी गेले. आणि यांना पपई वगैरे कापून दिली आणि जेवून घेतलं. आणि परत संध्याकाळी मी बाई बाबाकडे गेले जरा वेळ बसायला, कारण बाईची काही भेट झालेली नव्हती. कारण मला लगेच सकाळी गावाकडे जायचं आहे, म्हणून बाई बाबांना सगळ्यांना भेटून घेते म्हटलं. नंतर किती 8-15 दिवस किंवा 20 दिवस पण लागतील, तिकडेच राहणार आहोत आम्ही. आणि यांची सुट्टी संपल्याच्या नंतर परत इकडे येणार आहे. आणि आमचं सासा-सुनांचं माहेर एकच आहे. आणि हे आहे संध्याकाळचं 5-6 वाजताचं वातावरण. तर दररोज या वेळेला हवा सुटायला लागलेली होती. आणि हे आहे माळवं आईने केलेलं, याच्यात वांगी, भेंडी, पालक, बरंच काय काय होतं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हे आहेत गावाकडचे माझे व्हिडिओ आणि तुम्हाला आता गावाकडचेच व्हिडिओ येणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो गावाकडे, पारगावला, जे की माझं सासर आहे. आणि इकडे गावाकडे खूप ऊन असल्यामुळे असं चेहऱ्याला पूर्ण स्कार्फ बांधूनच जावं लागतं. यांनी पण रुमाल घेतलेला आहे, मुलांना टोप्या वगैरे होत्या. आणि 2-3 बस आम्ही जाऊ दिल्या. बसला पण खूप गर्दी होती. नंतर आम्ही जीपनेच गावाकडे गेलो. आणि मी माझ्या व्हिडिओचा आज इथेच एंड करते. बाय.